तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे बालीमधला डे 2. सकाळी उठलो, छान हॉटेलमध्ये मस्तपैकी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टचं हे जे त्यांचं रेस्टॉरंट होतं एकदम जंगल साईडला होतं, खूप छान व्ह्यू होता आणि ब्रेकफास्ट पण बढिया होता. बट शेवटी इंडोनेशियन फूड आहे, तेवढं आपल्याला नाही आवडलं. मग तिथून पुढे आम्ही परत रूममध्ये गेलो, थोडंसं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला आणि सरळ निघलो ते आमच्या पुढच्या आयटिनरीला, जे की होती बाली स्विंग. बाली स्विंगला खूप मजा आली. इथे खूप उंच उंच झोके होते, त्यानंतर विविध प्रकारच्या फोटोशूट्सच्या त्यांनी पॉईंट्स बनवले होते. इथे खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि मोठ्या मोठ्या स्विंग्स एन्जॉय केल्या. आणि मग तिथून आम्ही निघलो साधारणतः सायंकाळी 5 ते 5:30 वाजता. मग आम्ही आमच्या हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर जिम केली, कारण की जिम इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग जिम केल्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश होऊन संध्याकाळी परत बाहेर पडलो. मग इंडियन रेस्टॉरंटला जायची इच्छा झाली म्हणून गणेश नायक संस्कृती या हॉटेलला गेलो. तिथे आम्ही डिनर केला, थोडंसं शॉपिंग केली आणि मग परत रूमला आलो, कारण की आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं. म्हणजे साधारणतः आम्हाला 2 वाजता हॉटेलवरून निघायचं होतं आणि म्हणून आम्ही लवकर झोपलो होतो. त्यानंतर आम्ही लवकर झोपल्यानंतर सकाळी साधारणतः 2 वाजता, म्हणजे रात्रीच म्हणा, रात्री 2 वाजता उठून आम्ही 2:15 आमचं निघलो होतो. आम्ही आमचा कॅबवाला येऊन उभा होता आणि जे आमचं हॉटेल होतं यांनी आमचा ब्रेकफास्टसोबत पॅक करून दिला होता. आणि आम्ही आता चाललो होतो माउंट बटूर ट्रेकिंगला. इथे हा सनराईज पॉईंट होता. या सनराईज पॉईंटवर आम्ही पहिल्यांदा तिथे साधारणतः 4-4:30 वाजता पोहोचलो. खूप मजा आली. जाताना सर्व ओपन जीप्स होत्या विविध प्रकारच्या. मग तिथे आम्ही मस्त फोटोज काढले. सनराईज काय प्रॉपर दिसला नाही. मग तिथून आम्ही साधारणतः 6:30 वाजता आम्ही निघलो आणि जिथे व्हॉल्कॅनिक इरप्शन झालं होतं, हे सगळे जे आपण बघताय आहात व्हिडिओमध्ये, हे व्हॉल्कॅनिक इरप्शनचे त्यातून आलेले पार्टिकल्स आहेत. हे रॉक्स सगळे व्हॉल्कॅनोमधून आलेले आहेत, हे आम्ही बघितले. ही जागा होती चांगली, पण इथे थोडंसं एक नेगेटिव्ह फिलिंग होती. मग तिथून आम्ही निघलो आणि आमचं नेक्स्ट हॉटेल आलो, जे की होतं बालीतलं सगळ्यात मोठं 7 स्टार हॉटेल अपूर्व केम्पेन्स्की. हे हॉटेल बालीमधलं सगळ्यात मोठं 7 स्टार हॉटेल आहे. खूपच जबरदस्त प्रॉपर्टी आहे. यांचा इथला ॲम्बियन्स, इथलं फूड, इंटिरियर खूपच जबरदस्त होतं. आमचा कॅबवाला म्हणत होता की इथे सगळे VVIPs जेवढेही येतात, इंडियामधून येऊ द्या, US मधून येऊ द्या, कुठूनही, सगळे VVIPs फक्त इथेच स्टे करायला प्रेफर करतात. हे बालीतलं सगळ्यात लक्झरी स्टे आहे. इथे विला रूम्स आहेत, सूट्स आहे, विविध प्रकारच्या रूम्स आहेत आणि इथे इन हॉटेल जवळपास 6 ते 7 प्रकारचे रेस्टॉरंट आहेत, वेगवेगळे स्विमिंग पूल्स आहेत, प्रायव्हेट पूल्सवाल्या रूम आहेत. अशा प्रकारचं हे हॉटेल आहे. खूपच जबरदस्त हॉटेल होतं हे हॉटेलचं रिसेप्शन होतं. हा पूर्ण रिसेप्शन अँड वेटिंग एरिया आहे हॉटेलमधला. इथे सुद्धा आपण ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्यांनी ज्या वेलकम ड्रिंक्स दिल्या आणि ज्या प्रकारे स्वागत केलं, हे खूपच छान होतं. इथलं ॲम्बियन्स तर जबरदस्त होतंच. आणि मग आता आम्ही रूमकडे जाण्यासाठी खूपच ईगर झालो होतो. मग आम्ही आता रूमकडे जायला निघालो. इथे इंटरनल कनेक्टिव्हिटीसाठी ही शटल सर्व्हिस होती, कारण की हॉटेल खूपच मोठं आहे. याच्यामध्ये फिरायला ही गाडी आपल्याला लागतेच. मग आम्ही आमच्या रूममध्ये आलो. त्यानंतर रूम बघितली. खूपच जबरदस्त रूम होती. याचा इंटिरियर पण खूप छान होता. जसं आम्ही फोटो व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं तशाच प्रकारची रूम होती एक्झॅक्टली. ही रूम एक प्रायव्हेट पूल असणारा सूट होता. हे बघा, हा पण बघू शकता राईट साईडला ते पूल होता आणि हा यांचा प्रायव्हेट बीच आहे. या हॉटेलमध्ये खूपच जास्त ग्रीनरी होती, खूप छान छान झाडी होती. हा आमच्या रूमचा प्रायव्हेट पूल होता, ही बाल्कनी होती. आणि हे जे बघत आहात आपण, हे यांचं बीच साईडचं एक बार रेस्टॉरंट आहे, जे की एकदम यांच्या प्रायव्हेट बीचवर होतं. मस्त रूममध्ये त्यांनी खूप विविध प्रकारचे स्वीट्स, त्यानंतर ड्रायफ्रूट्स हे ठेवलेले होते आणि त्यानंतर हा केकसुद्धा पाठवला होता आमच्यासाठी. आणि मग आम्ही इथून बाहेर पडलो, हॉटेल एक्सप्लोअर केलं. संध्याकाळची वेळ होती, खूप छान फोटोज काढले. बॅकग्राऊंडला आपण बघू शकता हे हॉटेलचा पूर्ण व्ह्यू होता बॅक साईडवाला. आणि समोर जे आहे तर हे पूर्ण मोठं स्विमिंग पूल आणि त्यानंतर यांचा प्रायव्हेट बीच खूपच जबरदस्त वाटत होतं. हे सगळ्यात लक्झुरियस हॉटेल आहे बालीमधलं. जर बालीला जाणार असाल तर हे हॉटेल नक्की करा. या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला एकदम वाव फिलिंग येणार आहे. इतकं जबरदस्त हॉटेल आहे. हे संध्याकाळची लायटिंग्स पण त्यांची इतकी छान वाटते. हे संध्याकाळचा रिसेप्शन एरिया होता आणि आम्ही आमच्या संध्याकाळचं आउटफिट घालून रेडी होतो परत हॉटेल एक्सप्लोअर करायला, कारण की इथे बघण्यासारखं खूप होतं. इथे पूर्ण हॉटेल बघायला 2 ते 3 दिवस लागणार होते.
मग आम्ही हे संध्याकाळी फिरलो. त्यानंतर डिनरसाठी आम्ही इथलं आतमध्येच यांचं रेस्टॉरंट शोधत होतो की कोणतं रेस्टॉरंट चांगलं राहील. मग आम्ही वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये गेलो आणि शेवटी हे फायनल केलं. इथे आम्ही आमचं मस्त डिनर केला. डिनर झाल्यानंतर परत थोडे फोटोज काढले, कारण की रात्रीच्या वेळी यांची जी लाईटिंग होती ही खूपच छान वाटत होती. एकदम मजा येत होती इथे. अशा प्रकारे आमचा डे 2 संपला. थँक्यू सो मच. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.